नमस्कार. मी सुजाता काहळेकर, निवृत्त सहाय्यक संचालक, आकाशवाणी. आकाशवाणी सांगली केंद्राचा आज वर्धापन दिन या निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणी सांगली केंद्राचं आणि माझं नातं अतूट असंच आहे. कारण आकाशवाणी सांगली केंद्रात माझ्या आकाशवाणीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 12 एप्रिल 1989 रोजी मी प्रसारण अधिकारी म्हणून इथं रुजू झाले. तपासे साहेबांनी मला जॉइन करून घेतलं होतं आणि एस.आर. लांबा हे त्यावेळी केंद्र निदेशक होते. मी अगदी नवखी होते या वातावरणात. पण इथले माझे सहकारी प्रसारण अधिकारी, निवेदक, कार्यक्रम अधिकारी, स्टेशन डायरेक्टर आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी इथल्या कामकाजाची ओळख करून दिली आणि बघता-बघता मी इथं रुळून गेले. इथं बरेच कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली. वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होता आलं. प्राचार्य मा. गो. माळी सरांची घेतलेली मुलाखत हे माझं आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं पहिलं प्रसारण. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात माझा सहभाग वाढतच गेला. जाहिरात विभाग असो, विविध श्रोतृवर्गासाठी कार्यक्रम असो, भाषण विभाग असो, कामगार विश्व असो, महिला, बालजगत असो, अशा सगळे कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली आणि या निमित्तानं वेगवेगळे कलाकार, मान्यवर, साहित्यिक या सगळ्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याशी मैत्र जुळले. आजही हे मैत्र निवृत्तीनंतरही कायम आहेत. खूप आनंद वाटतो ह्या सगळ्या प्रवासाचा. आकाशवाणीत असताना आम्ही बरेच कार्यक्रम सादर करत असू. अगदी कोजागिरी पौर्णिमेपासून भोंडल्यापर्यंत बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम आम्ही आमच्यासाठी आणि श्रोतृवर्गासाठी सादर केले. खूप मजा यायची कारण इथलं वातावरण खूप खेळीमेळीचं होतं. सगळे एकमेकांना मदतीला तत्पर असत. कुठलीही अडचण असो, सगळेजण धावून येत आणि प्रसारणात काही अडचण असेल किंवा काही असेल, तर ते निराकरण करण्यासाठी ड्युटी असो वा नसो, सगळेजण धावून येत. अगदी आकाशवाणी म्हणजे आमची एक्सटेंडेड फॅमिलीच होती म्हणा ना. कधीही काही अडचण आली, तर सगळेजण मदतीला तत्पर. वेगवेगळ्या लोकांची खूप मदत व्हायची. सगळेजण आपल्याकडची माहिती इतरांना देऊन एकमेकांना मदत करत असत आणि अशा वातावरणात काम करत असल्यामुळे इथं आमच्या कारकिर्दीचा पाया भक्कम झाला आणि पुढे जवळ-जवळ 35 वर्षाच्या सेवेमध्ये याची खूप मोलाची मदत झाली, असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये जवळ-जवळ 17 वर्ष मी काम केलं. इथंच कार्यक्रम अधिकारी म्हणून मला प्रमोशन मिळालं. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रमोशन मिळाल्यानंतर महिलांसाठीचा जो कार्यक्रम आठवड्यातून 2दा किंवा 3दा प्रसारित होत असे, तो रोज करण्याचं ठरवलं गेलं आणि याची जबाबदारी अर्थातच माझ्याकडे होती. अगदी कमी वेळ होता आणि या कार्यक्रमाचं शीर्षक ठरलं सये साजनी. या कार्यक्रमासाठी मी शीर्षक गीत लिहिलं आणि याला आमच्या संगीत विभागानं खूप छान चाल दिली आणि हा कार्यक्रम श्रोत्यांना खूप आवडला. श्रोते फोन करून सांगायचे, की या कार्यक्रमाची वेळ नवीन असल्यामुळे मॅडम आम्ही अलार्म लावतो आणि हा कार्यक्रम ऐकत असतो. अशा काही प्रतिक्रिया श्रोत्यांकडून मिळाल्या, की कामाचा हुरूप वाढत असे. याबरोबरच आमचं काही चुकलं तरी श्रोते सांगत असत, की ही चूक झाली, तर ती सुधारायची संधीही आम्हाला त्याच्यामुळे मिळत असे. तर अशा या आकाशवाणीमध्ये काम करताना विविध मान्यवरांचा सहवास आम्हाला लाभला. मोठे-मोठे कलाकार कॉन्सर्टच्या निमित्तानं येत असत. त्यांच्याशी संवाद साधता आला. साहित्यिक येत असत. त्यांच्याशी बोलणं झालं. तर या सगळ्याच्या बाबतीत त्यावेळी आदरयुक्त भीती मात्र असायची बरं का. दिनविशेषची संकल्पना एरंडे साहेबांनी मांडली आणि आम्ही सगळ्यांनी ते सादर करायचं ठरवलं. तर त्यावेळी संगणक नव्हते, ना इंटरनेट, आंतरजाल होतं. तर त्यावेळी ही सगळी माहिती आम्ही सर्वांनी विश्वकोश, वेगवेगळी मासिकं, पुस्तकं, वर्तमानपत्र यातून संकलित केली होती. तर ही माहिती श्रोतृवर्गाला खूपच आवडली. हा कार्यक्रम आवडल्याचं सगळ्यांनी कळवल्यावर त्याच्यासाठी जे कष्ट घेतले होते, त्याचं निराकरण झालं म्हणायला हरकत नाही. असे बरेच कार्यक्रम सांगता येतील, ज्याच्यामुळे श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली, की श्रोतृवर्गाशिवाय आमचं अस्तित्व काहीच नव्हतं. तर त्यांच्या सहभागामुळे आमची कारकीर्द बहरत गेली. वरिष्ठांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं, सहकाऱ्यांची मदत मिळत गेली आणि कार्यक्रम सादर करण्यात मजा आली. आकाशवाणीसाठी सोपं लिहिणं किती अवघड असतं, याची जाणीव लिखाण करताना झाली. यातही मजा यायची. असे
वेगवेगळे कार्यक्रम करण्याची संधी आकाशवाणी सांगली केंद्रात मिळाली आणि कारकिर्दीची सुरुवात म्हणा आणि इथलं वातावरण सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती म्हणा, आजही आकाशवाणी सांगली केंद्र हे हृदयात वसलेलं आहे. आकाशवाणी सांगली केंद्रानंतर जवळ-जवळ 4 वेगवेगळ्या केंद्रांवर नोकरी केली. पण कायम हृदयात राहिली ती आकाशवाणी सांगली. आकाशवाणी सांगली केंद्र पुरासारख्या परिस्थितीतून बाहेर येऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अशीच आकाशवाणीची कारकीर्द बहरत राहो, ही या निमित्तानं सदिच्छा. आपले सर्व सहकारी, कर्मचारी, श्रोतृवर्ग यांना पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. मी महेश कराडकर, चतुरंग ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग ह्या आकाशवाणीला जाहिरातीच्या माध्यमातून कार्यरत असलेली एक संस्था चालवणारा संचालक. माझी एक फार छान आठवण आहे की मला उभं करण्यामध्ये आकाशवाणीचा सिंहाचा वाटा आहे. मी कॉलेजला असताना आकाशवाणीत एक ऑडिओ टेस्ट देण्यासाठी आलो होतो आणि त्यातून माझं सिलेक्शन ड्रामा विभागासाठी झालं आणि त्यानंतर माझा आकाशवाणीशी संबंध येत गेला. त्यावेळी सुभाष तपासे हे कार्यक्रम अधिकारी होते आणि त्यांच्या माध्यमातून मी मुक्तांगण नावाच्या एका सिरियलसाठी सिलेक्ट झालो आणि त्यातल्या महिपतराव या रोलसाठी मी काम करायला लागलो. हे करता करता माझ्या असं लक्षात आलं की ही जी मुक्तांगण किंवा श्रुतिकामाला आहे ही आपणही चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो आणि मी साहेबांना विनंती केली की मी एखादा एपिसोड लिहून आणून दाखवू का. आणि त्यानंतर ते म्हणाले की दाखव आणि त्यानंतर मी लेखक म्हणून सुद्धा आकाशवाणीशी जोडला गेलो. त्यानंतर जवळजवळ 200-250 एपिसोड मी मुक्तांगण आणि प्रतिबिंब या श्रुतिकामालांसाठी लिहित आलो आणि त्यानंतर आकाशवाणीमध्ये एक जाहिरात संस्था म्हणूनही कार्यरत राहिलो. तर अशा या आकाशवाणीशी जोडलं जाणं आणि एखादी आपली मातृसंस्था असावी अशी भूमिका आकाशवाणीनं माझ्या आयुष्यात निभावलेली आहे. आज आकाशवाणीचा 62वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अजूनही अनेक कलावंत, अनेक सर्जनशील लेखक, साहित्यिक, त्याचबरोबर अभिनेते आणि सृजनशील नागरिक घडवण्याचं जे आकाशवाणी काम करते आहे ते असंच याही पुढं सतत चालू राहावं यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी संध्या विजय पाटील. आकाशवाणीत काम करायची संधी मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ते सत्यात उतरलं. दत्ता सरदेशमुख, वामन काळे, चित्रा हंसनाळकर, नीना मेस्त्री नाईक अशा प्रसिद्ध निवेदक मंडळींना प्रत्यक्ष काम करताना पाहिलं आणि आपण खूप भाग्यवान आहोत असं वाटलं. नारी विश्व, माझं घर माझं शेत या विभागात काम करताना कहाळेकर सर, कहाळेकर मॅडम यांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी केलेलं मार्गदर्शन आजही अनमोल वाटतंय. संजय पाटील, दत्ता सरदेशमुख या दिग्गजांचं अभिवाचन ऐकणं म्हणजे पर्वणीच जणू. प्रतिबिंबसारखा हलकाफुलका कार्यक्रमही असाच कायम आठवणीत राहिलेला. वामन काळे, नीना मेस्त्री नाईक, श्रीनिवास जरंडीकर यांच्या सहज संवादांमुळं आपलासा वाटायचा. आकाशवाणीनं श्रोत्यांना असं भरभरून दिलं, पुढेही देत राहील. आकाशवाणी सांगली केंद्रात काम करताना मिळालेल्या अनुभवांच्या शिदोरीमुळंच जीवनाचं सार्थक झालं असं वाटतंय. आकाशवाणी सांगली अशीच बहरत राहो. वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी सांगलीला माझ्या अनंत शुभेच्छा.